प्रकरणी अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांच्याबाबत पुरावे देणार असं दमानिया यांनी म्हटलं। पुराव्यानंतर अजित पवार धनंजय मुंडेंची पाठराखण करणार नाहीत असा विश्वास देखील या दरम्यान दमानिया यांनी व्यक्त केलाय। पुरावे भगवानगडावरही घेऊन जाणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे। पुराव्यानंतर अजित पवार धनंजय मुंडेंची पाठराखण करणार नाहीत अशा प्रकारची आता ही एक्स वरती पोस्ट करत माहिती देण्यात आली। त्यामुळे या संदर्भात आता आगामी काळात काय घडामोडी घडतात, काय खुलासे केले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत अंजली दमानिया आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। उद्या महाराष्ट्रामध्ये काही महत्त्वाचे पुरावे देऊन बीड प्रकरणामध्ये काही गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा त्यांनी केला। अंजली, काय नक्की होणार आहे उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये, काय ठरवणार आहेत? कसं आहे की आतापर्यंत अनेक खुलासे झाले, अनेक गोष्टी बाहेर निघाल्या, यंत्रणांचा कसा गैरवापर होतोय, पोलिसांचा कसा गैरवापर होतोय, हे सगळं बाहेर येऊन सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाहीये। मग ह्याच्या मागे कोण आहे? तर मला सरळ सरळ आता असं वाटायला लागलंय की मुख्यमंत्र्यांचे ते फार जुने मित्र आहेत, अगदी युवा मोर्चाच्या काळापासून ते त्यांचे मित्र आहेत, म्हणून त्यांना वाचवण्याचा असा काही प्रयत्न होतोय का अशी देखील भीती वाटायला लागली। आणि आता कुठेतरी, कारण एवढे पुरावे जे मी दिलेत ना, ॲब्सोल्युटली ओपन अँड शट केस आहे, परफेक्ट केस फॉर ऑफिस ऑफ प्रॉफिट। म्हणजे राज्याच्या मंत्र्यांनी राज्याच्या कंपनीकडनं आर्थिक नफा मिळवला आणि सरळ ते बुकवर आहे, बॅलन्स शीटवर आहे, खाली दोघांच्या म्हणजे त्या मंत्र्याची पण सही आहे आणि त्यांच्या पत्नींची पण सही आहे। या कंपनीत मी आणि एक गोष्ट दाखवली की वाल्मिक कराड हे काही त्यांचे कार्यकर्तेच नाही, पण त्यांचे आर्थिक संबंध सुद्धा या कंपनींमध्ये आहेत, या कंपनीमध्ये आहे, जगमित्र शुगरमध्ये आहे। असे सगळे पुरावे देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नाही। मला अतिशय दुःख झालंय, राग आलाय या गोष्टीचा। उद्या काय पुरावे देणार आहेत? म्हणूनच मला असं वाटतंय की उद्या जी प्रेस कॉन्फरन्स मी घेणार आहे त्यानंतर मला असं वाटतंय की जर राजीनामा झाला नाही तर परवाच्या दिवशी मी गडावर जाऊन, भगवान गडावर जाऊन नामदेव शास्त्रींना देखील हे पुरावे देणार आहे आणि त्यांच्याकडे 2 मागण्या करणार। पहिली मागणी की तुम्ही धनंजय मुंडेला यांना जो पाठिंबा दिलाय तो तुम्ही मागे घ्यावा अशी विनंती, आणि दुसरं म्हणजे आता गडावर मी पुरावे देतेय, सगळे क्लिअर कट पुरावे आहेत। आता इथून म्हणजे भगवान गडावरनं त्यांचा राजीनाम्याची मागणी व्हावी तरच त्या प्रकरणात, देशमुख प्रकरणात हे सरकार दरबारी विषय असायला पाहिजे। पण तुम्ही भगवान गडावरती भेट का घेणार आहात नामदेव शास्त्रींची? अशी काय त्यांची महत्वाची भूमिका याच्यामध्ये आहे तुम्हाला असं वाटतं? नाही, कारण त्यांनी जो काल परवाच्या दिवशी पाठिंबा दिला ते ऐकून खरंच वाईट वाटलं, मला दुःख झालं की अशा एका व्यक्तीची, कारण प्रत्येक व्यक्तीची 2 तोंड असतात, एक असते जी माध्यमांसमोर आणि जनतेसमोर आहे आणि दुसरं ते मंदिरात जाताना। तर त्यांनी जाऊन नामदेव शास्त्रींपुढे मांडलं असेल की मी किती इनोसेंट आहे, माझ्या मागे उगाच मीडिया लागली आहे, ते लोक मुद्दाम कट कारस्थान करून माझं मंत्रिपद काढून घेत आहेत। आणि नामदेव शास्त्रींनी जी घेतलेली भूमिका होती ती मला योग्य वाटली नाही, म्हणून मला त्यांना खरे पुरावे जे आहेत ते दाखवायचे। कॅमेरामॅन सतीश कदम सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।